नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियान अंतर्गत आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत बरेचसे जे उपक्रम आहेत ते आपण आपल्या शाळेवर राबवत आहोत आणि त्यापैकी एक म्हणजे महावाचन चळवळ उत्सव उपक्रम। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियान अंतर्गत जे आपल्याला ऑनलाईन माहिती भरायची आहे किंवा ऑनलाईन माहिती त्या अभियानाची करायची आहे, त्यामध्ये आपल्याला एक महावाचन चळवळीचा सुद्धा एक मुद्दा आहे तिथे। तर तिथे आपल्याला नेमकं महावाचन चळवळ काय आहे आणि तो आपल्याला कसा पद्धतीने राबवायचा आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत बरेचसे उपक्रम आहेत, त्यापैकी एक म्हणजे महावाचन चळवळ उत्सव उपक्रम। तर नेमका काय उपक्रम आहे आणि मित्रांनो, या उपक्रमासंदर्भात महावाचन चळवळ उत्सव उपक्रमासंदर्भात शासनाकडून जे परिपत्रक आलेले होते, नेमका आपल्याला हा उपक्रम कशा पद्धतीने राबवायचा आहे आणि आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियान अंतर्गत जेव्हा तिथे आपण माहिती भरणार आहोत तेव्हा आपल्याला नेमके कशा पद्धतीचे फोटो वगैरे तिथे अपलोड करावे लागणार याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। महावाचन चळवळ उत्सव उपक्रम या उपक्रमांतर्गत शासन स्तरावरून जे काही पत्र आलेले होते, जे काही परिपत्रक आलेले होते, ते संपूर्ण परिपत्रक आपण बघणार आहोत आणि त्यामध्ये संपूर्ण सविस्तर माहिती या उपक्रमाची दिलेली होती। नेमका आपल्याला हे उपक्रम जे आहे तो कशा पद्धतीने राबवायचा आहे, काय करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती होती। तर बघा, हे जे परिपत्रक आहे 4 डिसेंबर 2023 ला हे निर्गमित झालेलं होतं आणि इथे स्पष्टपणे लिहिलेलं होतं मित्रांनो, अति तात्काळ महत्त्वाची प्राधान्याने कालमर्यादित। आणि हे जे परिपत्रक आहे समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडून निर्गमित झालेलं होतं। तर बघा, यामध्ये प्रति शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व प्रशासन अधिकारी शिक्षणाधिकारी महानगरपालिका सर्व आणि समग्र शिक्षा विभाग विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि विषय बघा अत्यंत महत्त्वाचा इथे दिलेला होता। विषय होता राज्यातील सर्व शाळेमध्ये महावाचन उत्सव हा उपक्रम राबवण्याबाबत। अशा पद्धतीचा विषय धरून हे पत्र काढण्यात आलेलं होतं। संपूर्ण पत्र जे होतं जवळपास 4 ते 5 पेजचं होतं। तर आपण थोडक्यामध्ये याची माहिती बघणार आहोत। तर बघा, शासन निर्णयाच्या अनुषंगाने महावाचन उत्सव वाचन चळवळीबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहे। तर या संदर्भात ज्या काही सूचना देण्यात आलेल्या होत्या या पत्राच्या माध्यमातून देण्यात आलेल्या होत्या। तर बघा, याचे उद्दिष्ट देण्यात आलेली होती। वाचन चळवळीचे उद्दिष्टे वाचनाचे महत्त्व सांगणे आणि इयत्ता 3री पर्यंत मुलांना कुशलतेने वाचायला शिकवणे, मुलांच्या वाचनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लोकसहभागातून कार्यक्रमाला प्रसिद्धी देऊन एक व्यापक लोक चळवळ उभी करणे। त्यानंतर वाचनाची आवड मुलांमध्ये रुजवण्यासोबतच वयोगटानुसार मुलांना मराठी भाषेतील दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देणे व त्याद्वारे मराठी भाषेचा नवीन वाचक वर्ग तयार करण्यास मदत करणे। वाचनाद्वारे मुलांवर चांगले संस्कार घडवणे, कथा कविता कादंबरी नाटके यातून रसग्रहण दृष्टी प्राप्त होते, यातून मुलांमध्ये रसास्वाद घेण्याची वृत्ती निर्माण करणे, मुलांमध्ये नैतिक मूल्याची रुजवण करणे। राज्यस्तरीय वाचन चळवळीचा जो शुभारंभ होता मित्रांनो, माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते महाराष्ट्रातील वाचन चळवळीचा अधिकृत शुभारंभ हा 5/12/2023 रोजी दरबार हॉल राजभवन मुंबई येथे होणार आहे। तर तेव्हा हे पत्र आलेलं होतं, त्या अनुषंगाने ही माहिती इथे देण्यात आलेली होती। आणि जिल्हास्तरीय वाचन चळवळ जी होती त्याचा शुभारंभ इथे बघा अशा पद्धतीने इथे माहिती देण्यात आली होती। राज्यस्तरीय वाचन चळवळीच्या शुभारंभानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने सुयोग्य दिनांक ठरवून संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्ह्यात वाचन चळवळीचा शुभारंभ करतील। या शुभारंभामध्ये प्रत्येक शाळा नजीकच्या शासकीय ग्रंथालयास जोडण्याच्या उपक्रमाची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येईल। या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी आवश्यक ती कार्यवाही जिल्हा स्तरावरून करून शासकीय ग्रंथालयाची पुस्तके शाळांना उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी। शाळा स्तरावर महावाचन उत्सवाचा शुभारंभ राज्यस्तरीय शुभारंभानंतर शाळा स्तरावर या योजनेचा शुभारंभ लवकरात लवकर करून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी या योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात करावी। तर या महावाचन उत्सवाची जी रूपरेषा होती ती खालीलप्रमाणे होती। अत्यंत महत्त्वाची ही रूपरेषा इथे देण्यात आलेली होती। तर बघा, ते सुद्धा आपण थोडक्यात बघणार आहोत। मुलांनी व्हिडिओ तयार केल्यानंतर तो त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे अवलोकन
मान्यतेनंतर तालुकास्तरीय फेरीसाठी साईटवर अपलोड होईल। विद्यार्थ्यांना लघुनिबंध, ऑडिओ, व्हिडिओमधील आशय व सादरीकरण याला प्रत्येकी 5 गुण असे एकूण 10 गुण असतील। त्यापैकी 7 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी जिल्हास्तरीय फेरीसाठी पात्र ठरतील। त्यांना तालुकास्तरीय बक्षीसही दिले जावे, त्याकरिता स्पर्धा पारितोषिके प्रदान करण्यात यावी। याबाबतचा निधी राज्यस्तरावरून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्यात येत आहे। तर लोकांच्या प्रयत्नांना प्रसिद्धी अशा पद्धतीचं सुद्धा होतं। त्यानंतर या उपक्रमासाठी मित्रांनो तालुकास्तरीय समितीसुद्धा नेमायची होती आणि त्यामध्ये गटशिक्षण अधिकारी अध्यक्ष असणार होते आणि विस्तार अधिकारी आणि निमंत्रित 3 किंवा 4 सदस्य असणार होते। त्यानंतर जिल्हास्तरीय सुद्धा समिती होती। मुख्य कार्यकारी अधिकारी हे त्या समितीचे अध्यक्ष होते आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक सदस्य सचिव होते। त्यानंतर शिक्षणाधिकारी माध्यमिक सदस्य आणि निमंत्रित 3 ते 4 पुन्हा सदस्य होते। राज्यस्तरीय समितीसुद्धा होती, यामध्ये आयुक्त त्याचे अध्यक्ष होते। तर बघा शालेय स्तरावर याबाबत जे उपक्रम होते ते अशा पद्धतीचे होते। तर बघा हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो, कारण शाळा स्तरावर आपल्याला कशा पद्धतीने हे राबवायचं होतं हे महत्त्वाचं असणार आहे। तर बघा शालेय स्तरावरील उपक्रम जे होते यामध्ये साप्ताहिक 2 वाचन तासिका होत्या। शिक्षण विभाग भारत सरकार यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक शाळेच्या वेळापत्रकात आठवड्यात 2 वाचन तासिका समाविष्ट करण्यात याव्या। या तासिकेमध्ये वाचनाबाबतचे उपक्रम घेण्यात यावे। त्यानंतर मुलांना कथेचा सारांश देण्यास, त्याचे आवडते पात्र चित्रित करण्यास किंवा इतर अशा मजेदार कृती करण्यास सांगावे। त्यानंतर होतं दुसरं गोष्टीचा शनिवार, जे आपल्याकडे सुरू आहे बहुतेक शाळांमध्ये। त्यानंतर ग्रंथोत्सव व पुस्तकाचे प्रदर्शन होतं तिसरं। तर प्रदर्शनास शाळांनी भेटी देऊन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी सूचना निर्गमित कराव्या। तर मित्रांनो अशा पद्धतीचे हे जे उपक्रम आहे हे महावाचन चळवळ या अंतर्गत आपल्याला शाळा स्तरावर घ्यायचे होते आणि हे जे मित्रांनो परिपत्रक होतं हे प्रदीप कुमार डांगे राज्य प्रकल्प संचालक यांच्याकडून निर्गमित झालेलं होतं। तर या संदर्भात पुन्हा एक पत्र मित्रांनो आलेलं होतं, ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर बघा याच्यानंतर एक पत्र पुन्हा आलेलं होतं या संदर्भात आणि ते आलेलं होतं 16 जानेवारी 2024ला। तर बघा या पत्राची सुद्धा माहिती आपण बघणार आहोत। समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडूनच हे पत्र आलेलं होतं आणि इथे सुद्धा जो महत्त्वाचा विषय होता त्याच पत्राला धरून हा विषय होता आणि तो होता राज्यातील सर्व शाळांमध्ये महावाचन उत्सव उपक्रमाअंतर्गत विषय थीम राबवण्याबाबत अशा पद्धतीचा विषय धरून हे पत्र काढण्यात आलेलं होतं। आणि मित्रांनो यामध्ये महावाचन उत्सवाचा एक भाग म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या आठवड्यात आपल्या अधीनस्थ सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवणूक ही थीम राबवण्यात यावी। थीम राबवण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक 2 अन्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेण्यात याव्या। तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही घटनेतून मिळालेली सर्वात मोठी प्रेरणा आणि त्यांच्या जीवनातील कोणतेही 3 पैलू यामधून मिळालेली शिकवण यांचा समावेश त्यामध्ये करण्यात यावा। विद्यार्थ्यांनी पृष्ठाच्या शीर्षकस्थानी विद्यार्थ्याचे नाव, वर्ग, शाळेचे नाव आणि तालुका, जिल्हा यांचा उल्लेख करावा। मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडून उपरोक्तनुसार एका पानाचे लेखन दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करावे। संदर्भीय पत्र क्रमांक 2 मधील मार्गदर्शक सूचना पुढील कार्यवाही करण्यात यावी। हे सुद्धा पत्र सन्मान्य प्रदीप कुमार डांगे यांच्याकडूनच निर्गमित झालेलं होतं। आणि मित्रांनो या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषदकडून अशा पद्धतीचं एक पत्र निर्गमित झालेलं होतं। जर आमच्या गडचिरोली जिल्हा परिषदेकडून दिनांक 19 जानेवारी 2024ला पत्र निर्गमित झालेलं आहे आणि जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये महावाचन उत्सव या उपक्रमाअंतर्गत विषय थीम राबवण्याबाबत अशा पद्धतीचा विषय धरून हे पत्र आलेलं होतं। तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य म्हणजे जे आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत आपल्याला बरेचसे छोटे छोटे उपक्रमाची माहिती तिथे भरायची आहे, ऑनलाईन करायची आहे आणि त्यामध्ये एक महावाचन चळवळ हा सुद्धा उपक्रम आहे। तर तो उपक्रम नेमका आपण कसा राबवायचा होता याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे शासन स्तरावरून आलेल्या पत्राच्या माध्यमातून। तर मित्रांनो आपणाला लक्षात आलेलं असेल महावाचन चळवळ नेमकी काय आहे, शाळा स्तरावर आपल्याला कशा पद्धतीने राबवायची आहे आणि ते राबवताना आपल्याला जे काही आपण ते फोटो वगैरे घेणार आहोत ते फोटो आपल्याला तिथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाची माहिती आपण जेव्हा भरणार आहोत महावाचन चळवळीची त्यामध्ये तिथे आपल्याला ते अपलोड करायचे आहे आणि संपूर्ण माहिती तिथे सारांश त्याचा लिहायचा आहे। तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट महत्त्वाची माहिती आपण इथे जाणून घेतलेली आहे। अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल। मित्रांनो या संपूर्ण पत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, तिथे जाऊन आपण हे डाउनलोड करून घेऊ शकता। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।